राम राम मंडळी, मी आहे नेहा राऊत आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्याही ठिकाणी, शहराच्या ठिकाणी जर तुम्ही असाल तर धावपळीचं जो जीवन तुम्हाला मिळणार. कारण की गावामध्ये आपल्याला कम्फर्टेबल झोन असतो, कारण की तिथं आपल्याला ओळखीचे असतात आणि म्हणजे पूर्ण कम्फर्टेबल झोन असतो. कारण की पण एक गावात आहे एक रिॲलिटी की तिथे फॅसिलिटी वगैरे काही नसतात आणि पेमेंटसुद्धा कमी असते, म्हणून आपण शहरा ठिकाणी येतो. पण शहराच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कळते की किती धावपळ जीवन आहे आपलं, की किती गर्दी आहे. प्रत्येक गोष्टीसाठी धावपळ आहे, जाण्याची घाई आहे, येण्याची पण घाई आहे, घरी पोहोचल्यानंतर झोपेची पण घाई आहे. हर गोष्टीसाठी धावपळ तर आहेच. पण मला त्यांना एवढं सांगायचं आहे, की जर आपल्याला जर काहीतरी जीवनामध्ये घडायचं असेल, तर आपल्याला धावपळ तर करावंच लागेल ना. ज्यांना पण घडायचं असेल, कारण की धावपळीशिवाय जीवन पण मी एक आहे. शहरात आल्यानंतर एक रिॲलिटी कळते, की किती कॉम्पिटिशन आहे, किती लोकं समोर गेलेले आहेत आणि कष्ट करून, एवढे पण कष्ट करून सुद्धा पुढे जावं लागते. आणि गावात तुम्हाला माझं असं म्हणणं नाही आहे, की गावातच चांगली लाईफ नाही आहे वगैरे. पण ज्यांचा विचार ते त्यांचा विचारानुसार मी सांगते, की शहरातली लाईफसुद्धा चांगली असते. पण शहरात आल्यानंतर एवढं कळते आपल्याला, की किती जग पुढे गेलेलं आहे. धावपळीचं जीवन आहे आणि कॉम्पिटिशन किती वाढलेली आहे हे कळतं. पण ज्यांची कॅपॅसिटी असते हे झेलायची, तेच व्यक्ती झेलतात. आणि कोणाकोणाला गरज असते, कारण की पेमेंट गावामध्ये मिळत नाही. म्हणून शहरामध्ये यावं लागते आणि पेमेंट कमवावं लागते. पण धावपळीचे जीवन आहे, शिफ्ट वगैरे करावं तर लागेलच. आणि पेमेंटसाठी जर तुम्हाला झळायचं असेल, तर तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन पुढे जाऊ शकता. आणि एक्सपिरियन्स जर चांगला घेसाल, तर तुम्ही नक्कीच पुढे जासाल. कारण की कष्ट करून तर कोणाला अजून आपल्याला काही मिळालेलं नाही आहे. कष्ट जर करसाल, काही मोठा विचार करसाल, ते कष्ट करून सेव्हिंग करा. सेव्हिंग केल्यानंतर काही मोठं चालू करा स्वतःचं. पण जॉबवर जर तुम्ही निर्भर राहाल, तर जॉब तर कोणत्याच व्यक्तीला जॉबवर तर पुढे नेलं नाही आहे. बिझनेस चालू करा, सेव्हिंग करा. मला तर असं वाटते. तुम्हाला काय वाटते? ज्यांना ज्यांना असं वाटत असेल टॅग करा त्यांना.